आता आपण भारत व अन्य देश या धड्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर सुरुवातीलाच आपण आपले मुद्दे तर स्पष्ट करतोच, शिवाय थोडासा विचार विनिमय, त्याच्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकाच्या मुद्द्याप्रमाणे आपण सगळं स्पष्टीकरण घेत जातो. चला तर चला थोडी उजळणी करूया. याच्यामध्ये आपण बघतोय की मागील आपल्या धड्यामध्ये, आपल्या प्रकरणामध्ये आपण संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी आणि शांतता रक्षणातील तिच्या भूमिकेविषयी संपूर्ण जाणून घेतलं. बरोबर आहे. मग आता या शांतता रक्षणाच्या कामी भारतानं संयुक्त राष्ट्रांना नेहमीच सहाय्य केलेलं आणि आपण ते पूर्ण आपल्या धड्यामध्ये बघितलं. आणि या प्रस्तुत प्रकरणामध्ये आपण भारत आणि शेजारी राष्ट्र यांच्या संबंधाचा चिकित्सक असा आढावा घेणार आहोत. आणि भारतापासून दूरवर असणाऱ्या काही देशांशी भारताचे हे कशा प्रकारे संबंध आहेत हेही आपल्याला समजून तर घ्यायचंच आहे. चला तर भारत आणि शेजारी राष्ट्र, तर भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या जर भारताचं आशिया खंडामध्ये अगदी महत्वाचं स्थान आहे. आणि भारताच्या शेजारीच राष्ट्रामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान, चीन, मालदीव यांचा समावेश होतो. मग समानता आणि परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्व आहे. आणि या सगळ्या मूल्यांना अनुसरूनच भारतानं शेजारी राष्ट्रांशी संबंध असे प्रस्थापित केलेले आहेत. भारतीय उपखंडामध्ये भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे. तसंच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित असा देश आहे. आणि त्याच्यामुळेच दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा प्रभाव असणं हे स्वाभाविक आहे. आता आपण बघूया भारत आणि पाकिस्तान. तर 1947 मध्ये भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. मग भारत पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधावर 3 समस्यांचा प्रभाव आहे. एक म्हणजे दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक. त्याच्यानंतर दुसरा आहे काश्मीर समस्या आणि तिसरा आहे अण्वस्त्र विषयी संघर्ष. तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचे जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन हे वेगळे आहेत. भारतीय जागतिक दृष्टिकोनानुसार भारतानं शीत युद्धकालीन लष्करी संघटनांना विरोध केलेला आणि भारत पाकिस्तान संघर्ष हा द्विपक्षीय म्हणजे आपापसात सोडवण्याचा प्रयत्न केला. 1972 साली करण्यात आलेला सिमला करार या तत्वावर आधारलेला होता. आणि याच्याच उलट पाकिस्ताननं इस्लामी जगताशी आणि चीनशी संबंध राखण्याचा प्रयत्न करून अमेरिकेच्या लष्करी संघटनेमध्ये प्रवेश केला. आणि पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत काश्मीर हा सर्वात महत्वाचा प्रश्न वाटतो. आता पहिलं जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध हे काश्मीर प्रश्नावरून 1965 मध्ये झालं. आणि दोन्ही देशातले संघर्ष हे सोडवण्यासाठी 1966 मध्ये ताशकंद करार झाला. आणि परंतु त्याच्यातून सुद्धा काहीच साध्य झालं नाही. मग 1971चं युद्ध हे जरी बांगलादेशाच्या निर्मिती संबंधी जरी असलं तरी त्यासही काश्मीर प्रश्नाची बाजू होतीच. आणि मग 1972 मधला
सिमला करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठीचा एक नवा आराखडा तयार झाला. आणि मग 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये कारगिल क्षेत्रामध्ये पाकिस्ताननं केलेल्या घुसखोरीमुळे हा पाकिस्तान नेहमीच आपल्या देशामध्ये घुसखोरी करतो, म्हणजे असा घुसतो आणि मारायला चालू करतो आणि त्याच्याचमुळं पुन्हा पुन्हा संघर्ष असे निर्माण होतात. मग आजही काश्मीर हेच दोन्ही देशातील संघर्षाचं कारण आहे आणि संघर्षाचं स्वरूप मात्र बदललेलं आहे आणि संघर्षाच्या या नव्या प्रकाराचं वर्णन दहशतवादाची समस्या असं करता येईल. दहशतवाद हा वाढलेलाच आहे. आपण बघतोय पाकिस्तानातूनच घुसखोरी आपल्या भारतामध्ये येतात. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 1998 मध्ये अणुचाचण्या केल्या आणि त्यामुळं या क्षेत्रामध्ये शांतता आणि सुरक्षितते संबंधीच्या नव्या चिंता निर्माण झालेल्या आहेत. बरोबर. आणि या दोन्ही देशामध्ये आण्विक संघर्ष असा होऊ नये म्हणून अनेक राष्ट्रांना वाटतं. आण्विक म्हणजे काय, तर अणुबॉम्बनी अणुवस्त्रांनी लढाई होऊ नये. तर भारत पाकिस्तान संबंधातील आणखीन एक समस्या म्हणजे सर क्रिक क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद. आता या दोन्ही देशांमध्ये परस्परामध्ये संवाद साधण्याचे प्रयत्न केलेले आहेत. दोन्ही देशांनी, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी परस्परामध्ये संवाद साधण्याचे प्रयत्न भरपूर केलेले आहेत. परंतु पाकिस्तान ज्या प्रकारे भारताच्या विरोधामध्ये दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, त्यांना दिलासा देत आहे, आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही व्हा पुढे, भांडा भारताशी, आणि ज्या दहशतवादी कारवाया घडवून आणत आहेत ते पाहता या संवादाचे सर्व प्रयत्न हे अयशस्वी आणि फोल ठरत आहेत. आले लक्षात? सर्व प्रयत्न हे अयशस्वी होत आहेत. आपण काय शिकलो या सदरामध्ये? पुढील विधान हे चूक आहे की बरोबर ते सहकार्याने स्पष्ट करायचंय. दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये भारताचं स्थान हे महत्वाचं आहे. चला तर पुढे जाऊया.